हो चला. ओ पाटील आवर की यायचं नाही काय? कुठं चालला? कुठं चालला म्हणजे गावाकडे मतदान आले. आप्पाचा फोन आलता रात्री. हा, तुला नाही आला का? आपली कामं धंदे सोडून आपण तिकडे जायचं काय? असं काय काम आहे तुला लगेच? हा? मतदान कार्ड बघितलं का तुम्हाला? अरे ते कशाला चाललं तू तिकडे? घरी काय चाललाय? अरे मतदान दरवर्षी जात असतो मी. अरे इकडे 700-800 रुपये रोज बुडून तू तिकडे घरी चाललाय? काय येडेपणा आहे तो? येडेपणा काय? बरं आपण मतदान नाही केलं काय होणार आहे? असं काय बोलणार होतो? मग काही झालंय का फायदा? आतापर्यंत फायदा झालाय? काही आपल्याला कोणी 2 पैसे दिले? काही रोजगार दिलाय का? अरे ते मतदान, अरे उत्सव म्हणून बघतो ना, राष्ट्रीय सण असल्यासारखं आहे मतदान. आपला अधिकार बजवायचा, तिथे जाऊन मस्त मजा करायची. आणि तो काय सांगायला लागला काय फायदा काय फायदा? गावाकडे गेलता का कधी? किती दिवस झाले तुला गावाकडे जाऊन? ते काम निघलं जाईल ना, असं बिगर कामाला काय जायचं मग? अरे कामाचं बिगर कामाचं असं काही हे नाहीये. मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि ते आपण केलं पाहिजे. मी नाही मानत. येडेपणा आहे माहितीये का? येडेपणा आहे? नाही तर काय. कस काय येडेपणा आहे? कामधंदे सोडून तिकडे जायचं, एवढं शिक्षण झालं तिने आपल्याला काही दिलं का आतापर्यंत? आपल्या काय गरजा पूर्ण केल्या बरं? आपल्या घरचे माया आई बापाची पिढी गेली, त्यांना काही भेटलं नाही आतापर्यंत. मग अर्ध आयुष्य झालं, मला काही भेटलं नाही. शिक्षण असून काही फायदा नाही. घरी एवढी मोठी शेती आहे तरी पण तिचा काही फायदा नाही. काय मतदान म्हणजे काय रे? माथापर्यंत मतदान करत होते म्हणजे तुझ्या घरचे कोणाला करत होते आणि कशासाठी करत होते? काय फॉर्मॅलिटी म्हणून करत आहे काय? फॉर्मॅलिटी काय आहे? तू म्हणलास की आमच्या काहीच गरजा पूर्ण नाही झाल्या. काय गरज आहेत आपल्या? काय गरज आहेत? अर्ज गेल्या 8-10 वर्षापासून आपण या शहरामध्ये राहतो. हा, तुझी काय गरज आहे शहरामध्ये राहू? शिक्षण झालं बाबा, हाताला व्यवस्थित काम भेटावं, चांगला पैसा भेटावा, गरजा पूर्ण व्हाव्या. मग सगळ्यांच्या त्याच गरजा असतात ना. शिक्षण घ्यायचं, काम मिळवायचं, पोटापुरतं मिळवायचं, हे सगळ्यांच्याच. अन्न वस्त्र निवार हे गरजच आहे ना आपली. आपण शाळेमध्ये तेच तर शिकलोय. पण मग मतदान करायचं कशासाठी? आज तुला काही प्रश्न पडलेला आहे तुझा, मला नाही पटला गाड्या. इतके दिवस झाले आपण इथं सोबत राहतोय, शिकलो बी, शाळेत बी सोबत गेलो. बघ तुला काय फायदा झाला बरं मतदान करून? तू आता जाणार आता मतदान करायला, तुझे 1-2 दिवस बुडीणार, पैसे बुडीणार, कामधंदे बुडीणार, काय फायदा काय होणार त्याचा? फायदा हे बघ, मी असा विचार नाही करत. मतदान करणं एक भारतीय नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि जर मला माझ्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर मला एक जबाबदार नागरिक पण माझा प्रतिनिधी म्हणून तिथं पाठवावं लागणार आहे. कुठं? संसदेमध्ये, ज्या माझ्या गरजा पूर्ण करू शकेल. तुझी काय गरज आहे? रोज इथून तू गाडीवर जातोस, पेट्रोल टाकतोस. हा, मग पाण्यावर चालते का गाडी? काय काय लिटर आहे पेट्रोल? पेट्रोल सध्या इकडे चालू आहे 108-9 रुपये चालू आहे. 108 रुपये म्हणजे रोज तुझा 100 रुपये खर्च पेट्रोल मध्ये होतो. महिन्याला 3,000 रुपये. बरोबर. रूम भाडं किती आहे? रूम भाडं 4,000 रुपये. 4,000 रुपये. गॅस वापरतोस म्हणजे 1 महिना जातो त्याच्यावर, पाणी, चहा, स्वयंपाक, 1-1.5 महिना गॅस जातो. हा, तर हे सगळं टोटल जर केलं तर किती जातं आपलं लाईट बिल धरून? 11-12 हजार रुपये असेच जातात महिन्याचे, नाही का? आणि मग महिना किती तुला कंपनीत पगार का? 15,000. मग तू 15,000 कमवतो, 12,000 रुपये तू बाहेर घालतो आणि 3,000 रुपयात तू असं काय लगे ते जबाबदाऱ्या पार पाडतो? सांग बरं मला. अरे मग त्यामुळे तर राग येतो ना रे. आपण एवढं कमवतो, आपल्यालाच पुरत नाहीये. आपण हे मतदान वगैरे ते आपल्याला काहीच देत नाही ना. तेच आहे ना. मग हे बघ कसं माहितीये का, तुम्ही जबाबदार लोकांच्या हातात द्या ना सगळी सत्ता, जे तुमच्या गरजा पूर्ण करू शकतील. हा, बरं झालं मुद्दा काढला तो. मला सांग, गावाकडे मंदिर बांधलं, त्या मंदिराच्या जीवावर लोकांनी मतदान केलं, काय फायदा झाला त्या मंदिरानं? सांग मला तो. श्रद्धास्थान आहे यार, असं कसं? श्रद्धास्थान आहे, त्या श्रद्धेला ठेच पोहोचवणं माझा हेतू नाहीये. प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं, बरोबर. पण त्या श्रद्धास्थानामुळे तुझ्या गाडीत पेट्रोल येतं का? तुझ्या घरात जेवण येतं का? श्रद्धा एका ठिकाणी आणि आपल्या गरजा एका ठिकाणी आहेत. मंदिर बांधल्याच्या नंतर काय? आता मग चला, आता मंदिर बांधलं, आता आपण आपलं पोट भरू शकतो असं आहे? जर पोटच भरायचंय मंदिराच्या भरोश्यावर तर मग घ्या कटोरांचा मंदिराच्या बाहेर बसायला. शिकलोयत ना, BSc ऍग्री केलंयस तू, ह्याच्यावर ऍग्री आहेस का? बरोबर आहे ना.
जितका शिकलायस त्याच्या भरोश्यावर तुला नोकरी मिळाली पाहिजे, एवढी तर साधी अपेक्षा आहे, एवढीच गरज आहे ना आपली. आणि ती गरज कशी, थोडा पैसा जमा करणं ही सुद्धा आपलं गरज आहे ना. पण ते होतंय का आजच्या काळात? महागाईनं आपण बेजार झालो. पेट्रोल इतकं महाग झालंय की ते परवडत नाही टाकायला. तुला एक लक्षात आलंय का, जेव्हापासून आपण कंपनीत कामाला लागलोत का, गाडीच्या पेट्रोलमुळे आपण सकाळचा चहा आणि दूध बंद केलंय. बरोबर. आणि तुला काय वाटतंय, मतदान करणं उगच हे मतदानच मुळात ह्याच्यासाठी करायचे की चुकीचे लोक नाही गेले पाहिजे सत्तेत, जे जातीचा धर्माचा वाद निर्माण करून आपल्याकडून मतदान घेतात आणि वर सत्तेत जाऊन बसतात. आणि हेच लोक नंतर मग आपल्यावर जीएसटी थोपतात, टॅक्स लावतात, जे आपल्याला भरायची गरज नाहीये. तू इतका श्रीमंत आहेस का, करोड रुपये कमवतोस का महिन्याचे की तुला टॅक्स द्यावा लागेल? करतोस काय? तुला 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून कंपनीत काम करतोस ना. तुझ्या सकाळच्या दुधावर आणि रात्रीच्या चपातीवर सुद्धा टॅक्स लागला, हे कळतंय का तुला? बरं, मला हे म्हणायचंय, या सिस्टीमविषयी आपल्याला लय रोष आहे. आपण जर मतदान नाही केलं तर जे चुकीचं घडणार ते घडणारच आहे. ते असं म्हणून चालत नाही ना, हे रोखू शकतो आपण. ही ताकद आहे मतदानामध्ये. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की माझ्या एकट्याच्या मतदान न करण्यानं काय फरक पडणार, तर हाच फरक पडतो सगळ्यात मोठा. तुझ्यासारखे विचार करणारे लाखो लोक असतील जे शिकलेले आहेत, शहरात बसलेले आहेत, आणि ते निवडणुकीचा दिवस म्हणजे हॉलिडे म्हणून साजरा करतात. असाच विचार करतात, काय करायचं. मग होतं काय, आपल्याकडे जे ग्रामीण भागामध्ये आपल्या वडील अडाणी लोक, जे जमा झालेले लोक आहेत सगळे, हे लोक मतदान करतात. आणि अडाणी लोकांना मतदान, अडाणी लोक म्हणजे आपले आई वडील अडाणी नसतात, पण ह्या अडाणीपणाचा फायदा हे राजकारणी घेतात. त्यांना मंदिर दाखवतात, मस्जिद दाखवतात, फुकटचं राशन देतात, मतदान घेतात, आणि मग ह्याचा सगळा त्रास होतो ह्या आपल्यासारख्या लोकांना. आपल्याला रोजगार जरी मागायचा म्हणला, तू बघितलंस ना आता रोजगारासाठी लोक रस्त्यावर आले तर त्यांच्यावर काय फेकलं, पाणी फेकलं, दगड फेकले, कुणी, पोलिसांनी. जो राजकारणी आपण मतदान म्हणून एक प्रतिनिधी म्हणून पुढे पाठवतो, तो काय करतो नंतर आपल्यावर अत्याचार करतो, आपली अडवणूक करतो, रस्त्यात खिळे ठोकणार, आपल्याला अश्रुधुराचे गॅस फेकून मारणार. काय चूक केली म्हणून का? नाही, आपण चुकीचा माणूस निवडल्यामुळे हे सगळं घडतं. आणि जर आपल्याला चुकीचा माणूस निवडायचा नसेल, योग्य माणूस निवडायचा असेल ना, तर शिकलेल्या लोकांनी मतदान करायला शिकलं पाहिजे. का? कारण शिकलेला माणूस तर्क लावू शकतो. शिकलेला माणूस मंदिर आणि हॉस्पिटल मध्ये फरक करू शकतो. त्याला त्याच्या गरजा कळू शकतात. शिक्षणाचं महत्व त्याला जास्त कळू शकतं. आणि म्हणून तो शिकलेल्याच माणसाला सत्तेत पाठवेल जो त्याच्या गरजा पूर्ण करू शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर वाक्य सांगितलंय की ज्या दिवशी सुशिक्षित लोक राजकारणापासून दूर पळायला लागतील ना, त्या दिवशी हे अशिक्षित अडाणी लोक आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांवर राज्य करायला सुरू करतील आणि आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन जातील. म्हणून आपण मतदान करणं जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुला आता जर फोन आला की दर 2000 रुपये देतो मतदानाला, अजिबात गरज नाही. पुन्हा आपण त्याच दिशेने जातो. मतदान करायचा आपला अधिकार आहे तो, आणि तो काही सहज नाही मिळालेला. आता आपण शहरामध्ये राहून एवढं शिकले असून एवढे गैरसमज निर्माण करतो, गावाकडे काय भानगड असेल? तेच तर आहे ना. तर याच गोष्टी आता आपण गावाकडे सांगायच्या का? मग गावाकडे सांगणं खूप गरजेचं आहे. हा बघ, तू शिकला, तू तुझ्या घरी समजून सांगू शकतोस, मी शिकलो माझ्या घरी समजून सांगू शकतो. आपण बदललो तर आपल्याला गाव पण बदलायला सोपं जाईल. हे बाबा चल, मी काय करतो, मग 2 दिवस बुडीतो, सुट्ट्या घेतो, मग पैसे खर्च करतो, मला नको कोणाचा 1 रुपया. चल मी पण गावाकडे. हे मग शर्ट घे, हे बॅगी मधले कपडे, मतदान कार्ड घे, ते महत्वाचं. मतदान कार्ड घेतो. चालतंय.